नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजूभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनल मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या मुख्य 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने पावसाचे वितरण असेल ते पाहणार आहोत. ऑगस्ट महिन्याचं चित्र बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालेलं आहे आणि ऑगस्ट मध्ये राज्यात कशा स्वरूपाचा पाऊस पडला हे सुद्धा बहुतांश शेतकरी बांधवांना समजलेलं आहे. हा जो निळा कलर आपल्याला दिसतो हा राज्यातल्या सरासरीपेक्षा अधिक पावसाचा प्रदेश दिसतो. मित्रांनो, हा जो गोल्ड राऊंड आपण जो मारलेला आहे हा मराठवाड्याचा भाग आहे, अंतर्गत महाराष्ट्राचा भाग आहे. या भागात मित्रांनो येलो कलर आहे, म्हणजे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. अगदी जालना सारख्या, बीड सारख्या याच्यात मोठी तूट पावसामध्ये आपल्याला दिसत आहे. धाराशिव, लातूर, सोलापूरमध्ये सुद्धा तुटीचे जिल्हे तयार झालेले आहेत. मित्रांनो, हा अंदाज आपण मार्च मध्ये वर्तवला होता, तो सत्याच्या जवळ जात आहे. नवीन तो सत्य झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना कसा असेल ते आपण समजून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, हा एक एकत्रित अंदाज आहे सप्टेंबर महिन्याचा. सॉरी, साधारणतः सप्टेंबर महिन्यात सुद्धा मित्रांनो आपल्याला पावसात तूट घेऊन येत आहे. पावसात कमतरता आहे अंतर्गत महाराष्ट्रासाठी. भले मित्रांनो, हा राखाडी कलर जो दिसतो हा आपल्याला सरासरी कमी पर्जन्यमानात दर्शवतो. ही पावसातली तफावत दर्शवणारा हा नकाशा आहे. जेवढा डार्क कलर तेवढी पावसातली तफावत अधिक, हा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पाऊसच होणार नाही हा अर्थ कृपया कोणी घेऊ नका. हलका ते मध्यम पाऊस होत असतो. एखादी लो प्रेशर सिस्टीम या कालखंडात जर महाराष्ट्रात आली तर ती आपली पावसाची गरज सुद्धा भागून जाते. लो प्रेशर सिस्टीम आहे, एमजीओ घटक आहे, त्यानंतर मित्रांनो आपलं आयोडी घटक याच कालखंडात थोडासा पॉझिटिव्ह होत आहे. तो किती सपोर्ट करतोय हे सारं सातत्याने त्यावर सुद्धा अवलंबून असतं. ही प्रतिमा म्हणजे अंतिम नाही, पण एकूण सप्टेंबर कसा असेल हे चित्र आपल्याला यामधून स्पष्ट होतं. तर सप्टेंबर सुद्धा मित्रांनो पावसात तूट घेऊन येणार आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान हे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात राहील, हे लक्षात घ्या. हे आपण या ठिकाणी नमूद करतो. ऑक्टोबर कसा असेल तर मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा मराठवाड्यासाठी, अंतर्गत महाराष्ट्रासाठी थोडासा सकारात्मक आहे. ऑक्टोबर इथं तुम्हाला मित्रांनो हे ग्लोबल मॉडेल आहेत. या ठिकाणी मित्रांनो मी जो काळा राऊंड मारलेला आहे हा ऑक्टोबर महिन्याचे पर्जन्यमान दर्शवणार. तर ऑक्टोबर मध्ये सरासरी पर्जन्यमान अधिक राहील असा एक अंदाज आहे. कारण ऑक्टोबर मध्ये मित्रांनो अनेक लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात बनत असतात, अरबी समुद्रात बनत असतात आणि या कालखंडात मित्रांनो सर्वात एक जमेची बाजू आपला आयोडी हा पॉझिटिव्ह कडे जात आहे. म्हणजे संपूर्ण सीझन संपल्यानंतर आयोडी फारशी मदत आपल्याला करणार नाही, परंतु जो आपला परतीचा पाऊस असतो ज्याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो त्या कालखंडात आयोडी पॉझिटिव्ह होत आहे. एकीकडे जरी अल्निनो तीव्र होत असला तरी आपल्या हिंदी महासागरात आयोडी पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे या दोन्हीची टक्कर आपल्याला ऑक्टोबर मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह कडे घेऊन जाणार आहे. ऑक्टोबर मध्ये सरासरी अधिक पर्जन्यमान दर्शवत आहे. निश्चित आतापर्यंत जे जलसाठे मध्ये पाणी अपुरं आहे अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो अद्याप कुठली जलसाठे भरले नाहीत, त्या भागातली जलसाठे, कूपनलिका, विहिरी भरण्यासाठी निश्चित मदत होईल अशी एक शक्यता या मॉडेलकडून आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्याला इतरही घटकावर अवलंबून राहावं लागेल. यामध्ये आयोडी आहे, एमजीओ आहे, एखादी लो प्रेशर सिस्टीम कधी बनते ही त्यावेळेस आपल्याला त्याचा अंदाज आपण वर्तू आणि ही सर्व परिस्थिती कमी करण्यामध्ये किंवा वाढवण्यामध्ये या सर्व गोष्टीचा हातभार असतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.